नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिकच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आता आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत पब्लिक फायनान्सचा. तो म्हणजे सार्वजनिक वित्ताचे वेगवेगळे सिद्धांत. ठीक आहे, तर लक्षात घ्या, हे सिद्धांत वगैरे जे आहेत ना, तर कोर इकॉनॉमिकच्या बुकमध्ये तुम्हाला कुठे भेटणार नाही. तर आपण हे वेगवेगळे जे बुक्स आहेत, जसं की आपल्याला माहिती आहे YCM आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर शिवाजी युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर मुंबई युनिव्हर्सिटी, अशा वेगवेगळ्या बुकमधनं ह्या सगळ्या थिअरीज कंपाईल करून आपण हे काय बनवलेलं आहे, तर सार्वजनिक वित्ताचे सिद्धांत बनवलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एवढं जरी केले तरी सफिशियंट आहेत. याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाणार नाही, आणि जरी याच्या बाहेर प्रश्न जर गेला तर तो कोणालाच येणार नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आणि मुद्दाम याला चार्ट फॉर्मॅटमध्ये काय घेतलंय, कारण तुम्ही जर नॉर्मल याला प्लेन वाचलं तर तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे मुद्दाम कम्पेअर करण्यासाठी आपण याला चार्ट फॉर्मॅटमध्ये घेतलंय. तर सुरुवात करतोय आपण कुठून, ॲडम स्मिथ पासनं. तर लक्षात घ्यायला फादर ऑफ मॉडर्न इकॉनॉमिक्स मानलं जातं. ठीक आहे, आणि याचं जी थिअरी आहे त्याची महत्वाची थिअरी म्हणजे कुठली, क्लासिकल थिअरी. ठीक आहे, अभिजात सिद्धांत किंवा क्लासिकल थिअरी. ठीक आहे, तर काही ठिकाणी क्लासिकलचं मराठी शब्द सनातनी पण बोलतात, पण ऍक्च्युली सनातनी हा खूपच टेक्निकल वर्ड आहे, म्हणजे कन्झर्वेटिव्ह म्हटलं जातं. सनातनीचं जरी आपण इंग्लिश भाषांतर केलं तर कन्झर्वेटिव्ह होतं. ठीक आहे, पण जर क्लासिकल अँगलने विचार केला तर सर शब्द विचार केला तर तो अभिजात सिद्धांत असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, जास्त इंग्लिश प्रेफर करा तुम्ही, म्हणजे आयोगाने पण सांगितलंय ज्यावेळेस मराठी आणि इंग्लिशमध्ये असा काही घोळ होईल त्यावेळेस ते इंग्लिशच प्रेफर करतात. तर क्लासिकल थिअरी असं तुम्ही म्हणू शकता. तर त्यांनी जे पुस्तक लिहिलं होतं, तुम्हाला पुस्तकाचे नाव पण आजकाल विचारले जाऊ शकतात, म्हणजे विचारले गेलेले आहे त्यापूर्वी. त्याच्यामुळे ॲडम स्मिथच्या पुस्तकाचे 2 नाव आहेत. एक आहे तुमचं थिअरी ऑफ मॉरल सेंटिमेंट्स, आणि दुसरं आहे तुमचे वेल्थ ऑफ नेशन. हे दोन्ही पाठ करून ठेवा. तर त्यांनी काय सांगितलं होतं बघा, त्यांनी काय सांगितलं ते जास्त महत्वाचं आहे. पुस्तक महत्वाचं आहे त्यात नो डाऊट, पण त्यांनी सांगितलंय काय ते खूप महत्वाचं आहे. त्यांचं म्हणणं आहे, लक्षात घ्या, की कुठलीही व्यक्ती जे आहेत ना त्यांना एक स्वतःचा इंटरेस्ट असतो, बरोबर का. प्रत्येक जण स्वतःचा एक स्वार्थ साधून एक काम करत असतं, कुठलंही काम करत होते ते, म्हणजे सेल्फ इंटरेस्टसाठी प्रत्येक व्यक्ती काम करत असतो, बरोबर. जसं प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणजे स्वतःच्या ऍक्च्युली प्रगतीसाठी काम करतो. स्वार्थ हा खूपच नॅरो माइंडेड वर्ड झाला. सेल्फ इंटरेस्ट म्हणजे स्वतःच्या प्रगतीसाठी काम करत असतो, हा लक्षात. आणि असं करत करत एक प्रकारे आपल्याला माहिती की ते इनडायरेक्टली समाजासाठी काम करत असतो. आता तुम्ही म्हणाल की असं कसं, आता सिंपल तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस एखादी व्यक्ती स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करते, बरोबर का. असं मला सांगा, असं प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं उत्पन्न वाढवलं तर ते काय होईल, इनडायरेक्टली भारताचं उत्पन्न वाढवलं. सपोज भारतातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला तर ते भारताचं दरडोई उत्पन्न इनडायरेक्टली वाढतं. म्हणजे काय होतं, ह्या व्यक्तीने काय केलं, समजा ए नावाची व्यक्ती, त्याने स्वतःचं उत्पन्न वाढवायचा प्रयत्न केला, म्हणजे कामधंदा केला, व्यवसाय केला, आलं लक्षात. या माध्यमातून त्यांनी स्वतःचं उत्पन्न वाढवलं. एक प्रकारे काय होतं, अशी ए ए व्यक्ती होती, असे भरपूर साऱ्या व्यक्ती आहेत ना, BA, C, अशा भरपूर व्यक्तींनी स्वतःचं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला. मग इनडायरेक्टली काय होते, भारतामधील दरडोई उत्पन्न वाढतं ना, कारण बघा भारताची पॉप्युलेशन, सॉरी, भारताचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे ते भागिले भारताची टोटल पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या, याला आपण दरडोई उत्पन्न मानतो. तर काय होतं, तुमचं जर उत्पन्न ओव्हरऑल वाढलं, आलं लक्षात, त्याच्यामुळे तुमचं दरडोई उत्पन्न वाढून जातं, राईट. ही बेसिक गोष्ट आपण ऑलरेडी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पाहिलेली आहेच आहे. तर मला सांगायचं या ठिकाणी होतं की प्रत्येकजण स्वतःच्या प्रगतीसाठी काम करतो, आणि अशा प्रकारे ती राष्ट्र, ते समाज देखील काय करत असतो, एक प्रकारे प्रगतीकडे वाटचाल करत असतो, आलं लक्षात. थोडक्यामध्ये ॲडम स्मिथचं म्हणणं होतं की अर्थव्यवस्थेमध्ये एक प्रकारचा इनव्हिजिबल हँड असतो. इनव्हिजिबल हँड असतो जो की स्वतःचं आणि समाजाचं हित साधण्यासाठी सक्षम असतो, आलं लक्षात. आणि त्यामुळं ॲडम स्मिथचं असं म्हणणं होतं की ह्या इनव्हिजिबल हँड काय करतो, मार्केटला सांभाळून घेतोय. त्याच्यामुळे सरकारने या ठिकाणी हस्तक्षेप करायची गरज नाही. ठीक आहे, सरकारी हस्तक्षेपाला तो काय करतो, फुली मारतो. तो म्हणतो सरकारचा हस्तक्षेप नको, कारण प्रत्येक व्यक्ती काय करते, स्वतःचं भलं बघते, स्वतःचं प्रगती पाहते, आणि इनडायरेक्टली काय होते, समाजाचं भलं होते, अर्थव्यवस्थेचं भलं होते. आणि तशा प्रकारे त्यांनी मग जो अप्रोच सांगितला तो म्हणजे लिसास फेअर. लिसास फेअर म्हणजे काय, इंटरफेरन्स कमी करायचा कोणाचा, सरकारचा. ही ॲडम स्मिथचं म्हणणं होतं. तर ॲडम स्मिथ म्हटलं की एकच शब्द आठवला पाहिजे, तो म्हणजे लिसास फेअर. म्हणजे काय, लेस इंटरफेरन्स कशामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये. आणि दुसरा शब्द म्हणजे इनव्हिजिबल हँड, म्हणजे एक अदृश्य हात आहे. अदृश्य हात कुठला, तर हा मार्केटमध्ये जी डिमांड सप्लाय मेथडने सगळ्या गोष्टी चालतात, आल्या लक्षात. मागणी पुरवठ्याच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी चालतात त्याला त्याने इनव्हिजिबल हँड असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, झालं तुमचं ॲडम स्मिथ. याच्यानंतर आपण पुढची गोष्ट पाहूया म्हणजे जॉन केन्स.
तर जॉन केन्सचं काय म्हणणं आहे बघा. तर जॉन केन्स मी तुम्हाला आधीच सांगितले की हा खूप फेमस थिंकर आहे आणि बरेचसे कंट्री त्याला फॉलो करतात आणि केलेलं देखील आहे. ज्यावेळेस आपल्याला माहिती की जगामध्ये आर्थिक मंदी आली होती, आलं लक्षात तुम्हाला, ग्रेट डिप्रेशन म्हणतात त्याला. तर जगामध्ये एकदम जागतिक महामंदी आली होती, त्यावेळेस केन्सनीच त्याच्यामधला मार्ग दाखवला होता, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं केन्स हा खूप फेमस थिंकर आहे आंतरराष्ट्रीय इकॉनॉमिक्समध्ये. तर याने काय सांगितलं होतं, त्याच्या थिअरीचं नाव येते म्हणजे इफेक्टिव्ह डिमांड थिअरी आणि दुसरी आहे तुमची लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी. अशा त्यांनी दोन वेगवेगळ्या थिअरी सांगितल्यात. त्या दोन्हीचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी त्यांचं पुस्तक देखील तुमचं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. ते पुस्तक म्हणजे जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. आलं लक्षात, जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. तर तुम्ही ॲडम स्मिथच्या याच्याशी कन्फ्युज करू नका. बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन होतं. ॲडम स्मिथने जे सांगितलंय ते वेल्थ ऑफ नेशन सांगितलंय, मराठीमध्ये आपण त्याला राष्ट्राची संपत्ती असं म्हणू शकतो. आणि जॉन केन्सने काय सांगितलंय, जनरल थिअरी, कशाची थिअरी, एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी, EIM असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी. आता त्याच्या थिअरीज काय ते आपण पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा इफेक्टिव्ह डिमांड थिअरी. तर हे जे आपण इफेक्टिव्ह डिमांड थिअरी आहे ना, आपण ऑलरेडी काय केलेलं आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये कव्हर केलेली. तुम्हाला आठवत असेल आपण वेगवेगळ्या ट्रेड सायकल पाहिलं होतं किंवा बिझनेस सायकल, मग त्याचे वेगवेगळ्या थिअरीज होत्या. तर थिअरीजमध्ये ऑलरेडी आपण काय केलेली, ही थिअरी कव्हर केलेली आहे, बरोबर का. बिझनेस किंवा ट्रेड सायकल म्हणजे जे वेगवेगळ्या थिअरीज आहेत, बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण हे कव्हर केलं होतं इफेक्टिव्ह डिमांड थिअरी. पुन्हा या ठिकाणी तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. इफेक्टिव्ह डिमांड थिअरी म्हणजे काय असते, ज्यावेळेस बाजारामध्ये मंदी असते, आर्थिक मंदी असते, तर सरकारचं काम या ठिकाणी खूप महत्वाचं असतं. सरकार काय करतं, अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी, म्हणजे पुन्हा काय करण्यासाठी, रिकव्हर करण्यासाठी सरकार स्वतःहून काय करतं, इन्व्हेस्टमेंट करतं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज बूस्ट करतं. मग मोठमोठी कामं हाती घेणार, जसं की मग धरण बांधेल, रस्ते बांधेल, कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करेल, आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे काय होतं, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बूस्ट झाल्यामुळं लोकांची मागणी वाढते, कारखाने पुन्हा चालू होतात, लोकांना रोजगार भेटतो. अशा प्रकारे काय होतं, मग ती ऍक्टिव्हिटी वाढून जाऊन इकॉनॉमी जी आहे तुमची पूर्ण रुळावर येते, आलं लक्षात, आणि अर्थव्यवस्था पुन्हा स्टेबल होते. ठीक आहे, तर हे त्याचं म्हणणं होतं की इफेक्टिव्ह डिमांड, सरकारने काय करायची, इफेक्टिव्ह डिमांड क्रिएट करा. इफेक्टिव्ह डिमांड, प्रभावी मागणी सिद्धांत आपण म्हणू शकतो त्याला. त्याचं म्हणणं होतं की सरकारने स्वतः या ठिकाणी काय करायला पाहिजे, हस्तक्षेप करायला पाहिजे. ठीक आहे, ही थिअरी तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे, पुन्हा जास्त रिपीट करण्याचा अर्थ नाही. दुसरी थिअरी आहे म्हणजे लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी. लिक्विडिटी प्रेफरन्स थिअरी काय असतं मित्रांनो, तर जॉन केन्सचं म्हणणं होतं की प्रत्येक व्यक्तीला आहे ना कॅश स्वरूपात पैसा लागतो. कारण का, त्यांनी भरपूर त्याची कारण सांगितली होती. ही सगळी कारण आपण कुठं पाहणार आहोत, तर पैसा हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत. ठीक आहे, तर लोकांना पैसा कॅश स्वरूपात जवळ पाहिजे असतो, त्याचे भरपूर कारण आहेत. कारण कसं, अडी अडचणीला लोकांकडे कॅशच कामाला येतं, बरोबर. तर प्रत्येकाला स्वतःजवळ कॅश स्वरूपात पैसा असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, कारण अडी अडचणीला तो मदत देतो, बरोबर. आणि मग सरकारने करायचं, सरकारचं काम काय, तर मंदीच्या काळामध्ये डेफिसिट फायनान्सिंग करून अर्थव्यवस्थेमध्ये पैसा उभारायचा, असं केन्सचं म्हणणं होतं. ठीक आहे, तर हे दोन गोष्टी लक्षात आल्या केन्सच्या. कुठल्या, इफेक्टिव्ह डिमांड थिअरी म्हणजे काय, तर मंदीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून ऍक्टिव्हिटीज बूस्ट करायची, इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्या अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना लिक्विडिटी खूप आवडते, लोकांना स्वतःजवळ पैसा, रोख पैसा असणं खूप आवडतं, आलं लक्षात. त्याच्यामुळे सरकारने देखील डिफिसिट फायनान्सिंग करून मार्केटमध्ये काय करायचा, पैसा ओतायचा, असं जॉन केन्सचं म्हणणं होतं. तर हे झाले कोणाचे, जॉन केन्सचे दोन वेगवेगळे थिअरीज. याच्यानंतर आपण पुढची थिअरी पाहूया, तर म्हणजे ॲडॉल्फ वॅगनर. लक्षात का, वॅगनर, आलं लक्षात. वॅगनरचा 1893 सिद्धांत आहे. त्यांनी सिद्धांत काय सांगितला होता, लॉ ऑफ इन्क्रीजिंग स्टेट ऍक्टिव्हिटीज. म्हणजे काय, राष्ट्राच्या कार्यातील वृद्धीचा सिद्धांत. म्हणजे एखादा देश असेल ना, त्याच्या ऍक्टिव्हिटीज वाढत जातात, त्याचे जे कार्य असतं, त्याचे जे कामं असतात ते वाढत जातात. त्याला थोडक्यामध्ये सांगितलंय लॉ ऑफ इन्क्रीजिंग स्टेट ऍक्टिव्हिटीज. आता हे असं कशामुळे होतं, तसं म्हणणं असं होतं की जसं जसं एखादा देश प्रगत होत जातो ना, तसं तसं त्या देशातील लोकांच्या अपेक्षा वाढत जातात. म्हणजे काय, सरकारने आधी काय केलं, आपल्याला शिक्षण दिलं, नंतर आरोग्य सेवा दिला, अजून बाकीची सेवा दिली सरकारने द्यावा, आणि त्या प्रकारे मग लोकांवर खर्च करावा, असं तिथल्या लोकांचं म्हणणं. असं कोणी खर्च करायचं, सरकारने. म्हणजे जसं जसं तो देश प्रगती करत जाईल तसं तसं सरकारकडनं लोकांच्या अपेक्षा काय जातात, वाढत जातात, आलं लक्षात. पण हे करत असताना आपल्याला माहिती की जो कल्याणकारी कार्यांना संबंधित करत असतो, कल्याणकारी कार्य म्हणजे काय, लोकांचं हे सगळं आरोग्य, शिक्षण, सामाजिक सुरक्षा याच्यावरील खर्च देखील वाढत जातो. तर हा जो थिंकर होता ॲडॉल्फ वॅगनर, त्यांनी काय केलं, ही शासनाची वाढत जाणारी कार्य आहेत. म्हणजे काय, इन्क्रीजिंग स्टेट ऍक्टिव्हिटी. स्टेट म्हणजे काय, शासन, ऍक्टिव्हिटीज म्हणजे कार्य. तर हे वाढत जाणारे कार्य आहे, आणि हे 3 टप्प्यामध्ये रूपांतर केले. टप्पा म्हणण्यापेक्षा आपण 3 प्रकारामध्ये त्यांचं काय केलं, क्लासिफिकेशन केलंय. पहिलं आहे ते म्हणजे सामाजिक कार्य, म्हणजे सोशल फंक्शन. दुसरं तुमचं प्रशासकीय कार्य म्हणजे काय, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन.
आणि तिसरे कल्याणकारी कार्य म्हणजे वेलफेअर फंक्शन. आलं लक्षात? तर असे 3 प्रकारचे फंक्शन त्यांनी सांगितलेत: सामाजिक कार्य, प्रशासकीय कार्य आणि कल्याणकारी कार्य. पुन्हा सांगतो, हा जो ऍडल्ट फॅक्टर होता त्याचं काय म्हणणं होतं, जसं जसं एखादी कंट्री प्रगत होत जाते तसं तसं देशातील लोकांच्या सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात त्या वाढत जातात. मग त्या ठिकाणी कल्याणकारी कार्यावरचा खर्च देखील वाढत जातो. आणि शासनाचं वाढत जाणारे कार्य काय केले वॅगनरनी 3 प्रकारे क्लासिफाय केले. एक आहे तुमचं सोशल फंक्शन म्हणजे सामाजिक कार्य, दुसरं प्रशासकीय फंक्शन प्रशासकीय कार्य म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन, आणि वेलफेअर. तर सामाजिक मध्ये आपल्याला माहिती आहे, मग समाजामध्ये जे सोशल ऍक्टिव्हिटीज असतात त्याच्यावर सरकार खर्च करते. नंतर प्रशासनामध्ये सरकार वेगवेगळ्या प्रकारचे खर्च करते, बरोबर, प्रशासन चालवण्यासाठी. आणि तिसरं वेलफेअर म्हणजे लोकांचं कल्याण करण्यासाठी. तर असे वेगवेगळे खर्च सरकार करत असतं असं वॅगनरचं म्हणणं होतं. पुढची गोष्ट आहे रिचर्ड मजग्रेव. आता याच्यामध्ये डिटेल जाऊ नका बरं, मी तुम्हाला सांगितलेत ना फंक्शन, हे तुम्हाला कॉमन सेन्स कळून झालं. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, थोडक्यात प्रशासन चालवायचं. आलं लक्षात? तर याच्यामध्ये जास्त डिटेल जाऊ नका, हे त्याच्यामध्ये येतं का ते त्याच्यामध्ये येतं का एवढं तुम्हाला डिटेलमध्ये कोणी विचारणार नाही. आलं लक्षात? तुम्हाला फक्त बेसिक कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढची गोष्ट ते म्हणजे रिचर्ड मजग्रेव. तर रिचर्ड मजग्रेवची थिअरी कुठली आहे? थिअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. ठीक आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये सार्वजनिक खर्च सिद्धांत म्हणतो. तर त्यांनी पुस्तक कुठलं लिहिलं होतं, तर त्यांनी थिअरी ऑफ पब्लिक फायनान्स नावाचं पुस्तक लिहिलं होतं. कोणी? रिचर्ड मजग्रेव याने. त्याचं म्हणणं असं आहे की जेव्हा निव्वळ सामाजिक लाभ 0 असतो त्यावेळेस एकूण लाभ हा सर्वाधिक असतो किंवा महत्तम असतो. ते थोडीशी टेक्निकल लाईन आहे, हे तुम्ही इग्नोर करा, तुम्हाला हे एक्झामला शक्यतो विचारलं जात नाही. तुम्हाला जे मेन याच्यामधली थिअरी तुम्हाला सांगतो. मजग्रेवचं म्हणणं काय होतं की समाजाच्या हितासाठी कर आणि सार्वजनिक खर्च हे दोन्ही घटक कारणीभूत आहे. म्हणजे सरकार जो कर लावतोय आणि दुसरी गोष्ट सरकार स्वतःचे खर्च करतोय. सार्वजनिक खर्च म्हणजे काय? सरकारने केलेला खर्च. लक्षात घ्या. पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे काय? सरकारने केलेला खर्च. तर पब्लिकचा अर्थ या ठिकाणी सरकारने घ्यायचा. लक्षात घ्या, सरकारने. सरकारी कंपन्या, सरकारमध्ये कुणी पण येईल, केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, हे तुम्ही पण येऊ शकतं. आलं लक्षात? 3 प्रकारच्या घेऊ शकता तुम्ही. तर यांनी लावलेला कर किंवा यांनी केलेला खर्च या दोन्ही गोष्टी समाज हितासाठी महत्वाचे फॅक्टर असतात असं त्याचं म्हणणं होतं. आणि त्यामुळं तो काय बोलतोय, कोण? तर रिचर्ड मजग्रेव, की सरकारने म्हणजे सार्वजनिक खर्च करताना 3 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही खर्च करताना फुल एम्प्लॉयमेंट अचीव करताय का, म्हणजे काय पूर्ण रोजगार अचीव करताय का समाजामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता जी असते म्हणजे इफिशियन्सी तुम्ही टिकून ठेवताय का. आणि संसाधनाचं तुम्ही डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे करताय, म्हणजे काय संसाधनाचं वाटप, डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस तुम्ही कशा प्रकारे करताय. या 3 गोष्टी विचारात घेऊन सरकारने काय करायचं, टॅक्स लावायचा, खर्च करायचा. पुन्हा सांगतो, सरकारने टॅक्स आणि खर्च यांचे मॅनेजमेंट करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट ते म्हणजे रोजगार. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता. आणि तिसरी गोष्ट आहे ते म्हणजे संसाधनांचं वाटप. या 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ठीक आहे. याला तुम्ही शॉर्टकट मध्ये कसं लक्षात ठेवू शकता, तर फेड लक्षात ठेवा. फेड एफ फुल एम्प्लॉयमेंट, ई फॉर एफिशियन्सी आणि डी फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. फेड शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा. नंतर रिचर्ड मस्क्रे झालं. पुढचं नंतर थिंक करायचं म्हणजे पिकॉक आणि वाईजमन यांनी 1961 मध्ये थिअरी मांडली होती. यांनी डिस्प्लेसमेंट थेसिस मांडले. डिस्प्लेसमेंट हायपोथेसिस किंवा मॉडर्न थिअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर देखील म्हटलं जातं त्याला. मराठीमध्ये आपण त्याला विस्थापन सिद्धांत म्हणूया. विस्थापन म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट कशाचं करायचं तुम्हाला ते थिअरी सांगितल्यानंतर कळून जाईल. त्याचं म्हणणं होतं, आपल्याला माहिती की वर बघा आपण वॅगनरचा नियम पाहिला तर वॅगनरचा काय सांगितलं होतं की लॉ ऑफ इन्क्रीजिंग स्टेट ऍक्टिव्हिटीज म्हणजे काय, सरकारी खर्च जो आहे शासनाच्या आपल्याला माहिती की शासनाचा खर्च वाढतच राहील असं वॅगनरने सांगितलं होतं. पण हा जो थिंकर आहे कोण, तर पिकॉक अँड वाईजमन, त्याचं म्हणणं होतं की सरकारी खर्च वाढतच राहील याची काही गॅरंटी नाही. आलं लक्षात? कारण का त्याचं म्हणणं असं होतं की ज्यावेळेस एखादी कुठली मोठी आपत्ती येते, एखादी युद्ध वगैरे म्हणा, नैसर्गिक आपत्ती म्हणा, तर ह्या कंडिशन मध्ये काय होतं ना, सरकारला ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजवर खर्च करणं जमत नाही, परवडत नाही किंवा त्यांना जमतच नाही. कारण का त्यांना सगळ्या आपत्ती निवारण करण्यासाठी त्यांना खर्च काय करावं लागतो, डायव्हर्ट करावं लागतो. म्हणजे आपत्ती म्हणा, युद्ध म्हणा, बरोबर का. त्याच्यामुळे जो तुमच्या बाकी ऍक्टिव्हिटीज असतात, आपण वर मागाशी पाहिलं बघा, सोशल फंक्शन बरोबर, नंतर वेलफेअर फंक्शन, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन, ह्या 3 वेगवेगळ्या फंक्शनवरच पैसा खर्च करायला सरकारकडे पैसा जास्त राहत नाही. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे मग तो जो खर्च करायचा होता त्याची जागा कोण घेतोय, तर ह्याच्यावरचा खर्च म्हणजे आपत्ती, युद्ध अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरचा खर्च वाढत जातो. म्हणजे बघा तुमचे जे वेलफेअर वाले फंक्शन होते त्याची जागा कोणी घेतली, तर ह्या वाल्या खर्चांनी घेतली, आपत्ती, युद्ध वगैरे सगळ्या गोष्टी. म्हणजे काही ठिकाणी खर्च डिस्प्लेस झालाय, म्हणजे काय झालाय, विस्थापन झालंय, खर्चाचं विस्थापन झालंय. आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात काय तुम्हाला आता एकदम जोक स्वरूपात सांगतो,
एक बायको सोडून दिली आणि त्याच्या जागी दुसरी आणली, आलं लक्षात, म्हणजे डिस्प्लेस केली, तसा प्रकार म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे सरकारला करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन केस सरकारला वाटलं की आपल्याला लोकांना खुश करायचंय, सरकारला वेलफेअर वर खर्च करायचे, म्हणजे एका लोकांच्या कल्याणासाठी खर्च करायचे, तर सरकार काय करतं, सरकार बघा सरकार टॅक्स लावतो. आता तुम्ही म्हणाल की टॅक्स लावलं तर लोक चिडतील ना, पण लक्षात घ्या सरकार अशा प्रकारे टॅक्स लावतं की लोकांना कळणार पण नाही. बघा काय काय डॉक्टर असे असतात, इंजेक्शन अशा प्रकारे जातात की कळतच नाही, म्हणजे स्वीट असल्यासारखे वाटतच नाही, तसा प्रकार असतो. सरकार बघा टॅक्स अशा प्रकारे वाढवते की लोकांना वाटलं पाहिजे की सरकारने खूप साऱ्या सवलती दिल्यात. म्हणजे तुम्ही बजेट मांडताना खूप मीम्स करतात बघा, की आता आता त्यांचं नाव घेणं योग्य नाही, आपल्या ज्या फायनान्स मिनिस्टर आहे त्यांचं, ठीक आहे. पण मी पाहिलं असेल की असं म्हटलं जातं की सरकार नेहमी आवळा देऊन कोहळा काढतं. म्हणजे काय, तुम्हाला सवलती देतं, वर दिसतं की आपल्याला सवलती दिल्यात, पण जर आपण ऍक्च्युअली विचार केला ना, तर त्यांनी टॅक्स अशा प्रकारे लावलेला असतात की आपल्याला ते कळतच नाही. म्हणजे जे कोणी टेक्निकल माणूस आहे ना, इकॉनॉमिक्स मधला सीए वगैरे, त्यांना या गोष्टी कळतात डिटेलमध्ये. आला लक्षात, सर्वसामान्य माणसाला काय वाटतं की सरकारने आपल्याला खूप सवलती दिल्यात, पण ऍक्च्युअली तसं नसतं. कारण लक्षात घ्या, सरकारला, कुठल्याही सरकारला स्वतःचा महसूल वाढवायचा असतो, सरकारला इन्कम वाढवायचा असतो. शेवटी ती त्यांना पैसा खर्च करायचा ना, बरोबर. मग त्यासाठी पैसा आणणार कडून, तो आपलाच पैसा असतो. त्यामुळे काय करतं सरकार, एक प्रकारे टॅक्स इनडायरेक्टली वाढत असतो. मग जीएसटीच्या स्वरूपात म्हणा, किंवा कुठला सेस लावून म्हणा, किंवा सरचार्ज म्हणा, बरोबर का. आता हे भरताना आपल्याला वाटत नाही, आपल्याला वाटतं की सरकारने आपल्याला खूप सवलती दिल्यात, पण एक प्रकारे सरकार आपल्याकडनं काय करत असतं, पैसा वसूल करत असतं टॅक्सच्या स्वरूपामध्ये, ठीक आहे. तर मग या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. आणि मग याचं काय म्हणणं होतं, वाईज मनचं म्हणणं होतं की जर का सरकारने टॅक्सच नाही लावलं तर मग सरकारला ह्या गोष्टी करणं पॉसिबल होत नाही. आणि मग त्या ठिकाणी मग खर्चाचं डिस्प्लेसमेंट होतं. म्हणजे काय, वेलफेअरवरचा खर्चाची जागा कोण घेत आहे, तर आपत्ती, युद्ध अशा ठिकाणचा खर्चाची जागा त्या ठिकाणी घेत असतं, आलं लक्षात. त्यामुळे सार्वजनिक खर्च आणि महसूल यांची एक नवीन पातळी मार्केटमध्ये स्थिर होते, किंवा त्या ठिकाणी नवीन पातळी येते. आता सार्वजनिक खर्चातील जी चढ उतार असतात त्याच्यावर परिणाम करणारे घटक कुठले, ते पहिली गोष्ट म्हणजे हे जे विस्थापन होतं ना खर्चाचं, म्हणजे आपत्ती आली, युद्ध झालं, याच्यामध्ये खर्चाचे विस्थापन होते, ते विस्थापन एक महत्वाचं फॅक्टर आहे. दुसरं म्हणजे लोकांद्वारे कसा खर्च केला जातोय, ती एक गोष्ट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे केंद्र सरकारकडील आर्थिक निर्णय प्रक्रियेचे केंद्रीकरण, म्हणजे की केंद्र सरकारच्या ताब्यामध्ये किती आर्थिक गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे की सध्या टॅक्सच्या बाबत विचार केला तर राज्य सरकारला खूप प्रकारे कमी प्रकारे टॅक्स लावता येतोय. आपल्याला माहिती आहे बऱ्यापैकी टॅक्स जे आहेत ना सध्या आपण जीएसटी मध्ये मर्ज केलेत, बरोबर का. आपण टॅक्सच्या चॅप्टरमध्ये ऑलरेडी पाहिले, तर बरेचसे टॅक्स जीएसटी मध्ये मर्ज झाल्यामुळे राज्य सरकारला जास्त टॅक्स अवेलेबल सध्या राहिलेलेच नाहीत. सध्याची रेसिड्युरी पॉवर आहेत ना टॅक्स लावायची, ती सध्या सरचार्ज, सेस, ह्या सगळ्या गोष्टी पॉवर सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत. तुम्ही कधी न्यूजमध्ये ऐकलं पण असेल की टीका पण होते सरकारवर की केंद्र सरकारने स्वतःकडे जास्त गोष्टी ठेवलेल्या आहेत, बरोबर का. तर ह्या गोष्टी तुम्ही पॉलिटीमध्ये कुठेतरी शिकता, इकॉनॉमिक्स मध्ये शिकता, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पिकॉक अँड वाईज म्हणणे काय सांगितलं की सरकारच्या खर्चाचं विस्थापन होते. म्हणजे काय, ज्या ठिकाणी आधी प्रायोरिटी होती लोकांचं कल्याण करायचं वगैरे गोष्टी, त्याची जागा कोणी घेतली आता, तर आपत्ती, युद्ध याच्यावर जे खर्च होतात त्या गोष्टींनी घेतली, ठीक आहे. अजून तुम्हाला गोष्टी समजल्या असेल, आता वेगवेगळ्या अँगलनी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट ते म्हणजे एच डाल्टन थीच बघा कुठली आहे, मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज, म्हणजे काय, महत्तम सामाजिक सिद्धांत, ठीक आहे. तर यांनी पुस्तक कुठली लिहिलं, प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फायनान्स. कोणी, डाल्टननी कुठलं पुस्तक लिहिलं होतं, ए डाल्टननी मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज ही त्याची थिअरी आहे. त्याला मराठीमध्ये आपण महत्तम सामाजिक लाभ, लोकांचा लाभ व्हायचा, कसा व्हायचा, महत्तम, मॅक्झिमम करायचा आहे. पुस्तक कुठलं आहे, प्रिन्सिपल्स ऑफ पब्लिक फायनान्स. त्याचं काय म्हणणं होतं की सरकार जे कर लावते आणि सरकार जर खर्च करतंय लोकांवर आणि लोकांकडनं कर गोळा करते, याच्यामध्ये कुठेतरी बॅलन्स आला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे समजा सरकार विचार काय करते, आपल्याला खर्च करायचा आहे, मग आपण आता काय केलं पाहिजे, लोकांवर कर लावला पाहिजे. असा विचार करून जर सरकारने एकदम भरमसाठ वाढ केली करामध्ये, तर त्याचे विपरीत परिणाम दिसतील ना. मग लोक नाराज होतील, लोक काय करतील, मग टॅक्स चोरी करतील, बाहेर जाऊन कुठेतरी पैसा गुंतवतील, आलं लक्षात. मग आपल्याला माहिती ते स्विस बँकेत पैसे गुंतवणं, ते वेगवेगळ्या बाहेर आपल्याला माहिती भरपूर घोटाळे उघडकीस येतात. मग किंवा मग ते भरपूर कर चुकीगिरी होती, लोक कुठेतरी स्मगलिंग वगैरे करणं, ह्या हवालाद्वारे पैसे बाहेर पाठवणं, अशा गोष्टी होत राहतात. याचं म्हणणं असं आहे की सरकारने खर्च आणि टॅक्स मध्ये कुठेतरी संतुलन साधलं पाहिजे. तुम्ही टॅक्स वाढवा पण भरमसाठ वाढवू नका, त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात, आलं लक्षात. म्हणजे सर्वाधिक सामाजिक लाभ जर साधायचा असेल तर करांमधली जी वाढ असते एका मर्यादेपर्यंत असं आहे, तर एका लिमिटमध्ये असं आहे, असं याचं म्हणणं होतं. कोण, तर एच डाल्टन असं म्हणणं होतं, लक्षात घ्या. कोण, एच डाल्टन. नंतर पुढचं आहे पिगू. आता मी तुम्हाला सगळ्यांना थिअरी लक्षात घ्या, थिअरी लक्षात ठेवण्यासाठी शक्य झालं तर मी ट्रिक पण सांगेल, सध्या आपण सगळ्या थिअरी लक्षात घेऊया. तर पिगू काय म्हणणं आहे त्याचं,
थिअरी होती ती म्हणजे मॅक्झिमम ऍग्रिगेट वेलफेअर. बरोबर का? तुम्ही कन्फ्युज होणार आता. एच डाल्टननी काय सांगितलं होतं, मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज आहे, ठीक आहे. आणि हा जो आहे पिगू तो मॅक्झिमम ऍग्रिगेट वेलफेअर म्हणतोय, ठीक आहे. वर काय होतं, सामाजिक लाभ होता, या ठिकाणी काय होते, समाजाचं कल्याण आहे, या ठिकाणी काय वेलफेअर आहे. फक्त शब्दामध्ये फरक आहे, तुम्ही कन्फ्युज होऊ नका. पिगू म्हणजे कल्याण करतोय, ऍग्रिगेट वेलफेअर करतोय, लोकांचं कल्याण करतोय. आणि डाल्टन काय करतोय, लाभ देतोय. त्याचं म्हणणं असं की खर्च अशा पद्धतीने करायचा का, कशा पद्धतीने करायचा की अधिकाधिक लोकांचं कल्याण होईल. कल्याण करायचं ना आपल्याला, खर्च करून कल्याण करणार ना मग. आणि त्याच्यामुळे काय होईल, मग शासकीय खर्चाचं महत्तम वाटप होईल. म्हणजे शासन जे खर्च करतंय गोरगरिबांवर, त्यांचं काय होईल, लोकांकडे मोठ्या प्रमाणात जाईल. म्हणजे जे गोरगरिबांकडे जाईल, जे गरजू लोक आहेत त्यांच्याकडे जाईल, असं यांचं म्हणणं होतं. कोणाचं, पिगोचं. म्हणजे शासनाने खर्च अशा प्रकारे करायचा की ज्या प्रकारे लोकांचं अधिकाधिक कल्याण होईल. याला तो मॅक्झिमम ऍग्रिगेट वेलफेअर म्हणतोय. आलं लक्षात? अर्थात त्याला महत्तम सामाजिक कल्याण सिद्धांत असं म्हणतात. आय होप तुम्हाला गोष्टी समजल्या असेल. दोघांमधला डिफरन्स, डाल्टनमध्ये काय होतं की सरकार कर लावतंय आणि खर्च करतंय, याच्यामध्ये संतुलन साधायचं जेणेकरून लोकांना मॅक्झिमम सोशल ऍडव्हान्टेज होईल. पण पिगूने काय सांगितलं होतं की सरकारने खर्च अशा प्रकारे करा की काय होईल, तो मॅक्झिमम लोकांपर्यंत त्याचं वाटप होईल, लोकांचं कल्याण होईल, म्हणजे काय, वेलफेअर होईल. थोडासा डिफरन्स लक्षात घ्या. तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, थोडासा डिफरन्स आहे, मायनर डिफरन्स आहे. फक्त त्या एक्झाम मध्ये तुम्ही कन्फ्युज होऊ नका, ठीक आहे. पिगो म्हणलं की कल्याण आणि डाल्टन म्हटलं की लाभ, ठीक आहे. इकडे वेलफेअर आहे, तिकडं ऍडव्हान्टेज आहे, सोशल ऍडव्हान्टेज आहे. पुढचं एपी लर्नर. एपी लर्नर 1940 मध्ये काय म्हणतात बघा, त्यांनी सांगितलं होतं की फंक्शनल फायनान्स थिअरी, मराठीमध्ये आपण त्याला कार्यात्मक वित्त सिद्धांत असं म्हणतो. तर याचं काय म्हणणं होतं की मंदीच्या काळामध्ये सरकारने काय करायचा, पैसा वाटायचा, ठीक आहे. म्हणजे काय, सरकारने काय करायचं, फिस्कल पॉलिसी जी आहे ना, फिस्कल पॉलिसीचा वापर ऍज अ फंक्शन म्हणून करायचा. कशासाठी करायचा, काहीतरी फंक्शन करण्यासाठी करायचे, कार्य म्हणून करायचा. म्हणून त्याला म्हणतात फंक्शनल थिअरी ऑफ फायनान्स. लक्षात, फंक्शनल फायनान्स थिअरी. फायनान्स म्हणजे काय, वित्त. तर सार्वजनिक वित्ताचा सरकारने वापर काय करायचा आहे, ऍज अ इन्स्ट्रुमेंट म्हणून करायचा आहे, काहीतरी एक फायनान्स किंवा एक फंक्शन म्हणून करायचं आहे. म्हणून त्याला फंक्शनल फायनान्स थिअरी असं म्हणतात, ठीक आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये मंदी असते तर सरकारने काय करायचा, पैसा ओतायचा, ठीक आहे. भले मग तो अर्थसंकल्प इम्बॅलन्स झाला तरी चालेल. म्हणजे आपल्याला माहिती आपण डेफिसिट फायनान्सिंग करतो. तर कशासाठी करतो, तर मार्केटमध्ये जर मंदी असेल तर आपण डेफिसिट फायनान्सिंग आपल्याला करावी लागते, राईट. आणि ज्यावेळेस सरकारला वाटते की आता मार्केटमध्ये खूप सारी तेजी वाढलेली, मग त्या ठिकाणी सरकार काय करू शकतं, तो अर्थसंकल्प चेंज करेल. म्हणजे बघा, ज्यावेळेस मार्केटमध्ये मंदी असेल त्या सरकार एक्स्ट्रा पैसा खर्च करेल, ठीक आहे. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये तेजी येईल त्या ठिकाणी मग उलटा खर्च करायचा. म्हणजे काय, सरप्लस ऐवजी मग काय करायचा, तुम्ही शिल्कीचा अर्थसंकल्प करायचा. कधी, भाववाढीच्या काळामध्ये. आता काय करायचं, डेफिसिट फायनान्सिंग करायचा. कुठं, तर मंदीच्या काळामध्ये. तेजीच्या काळामध्ये शिल्कीचा अर्थसंकल्प साजरे करायचा. म्हणजे काय, तुम्ही तुमचा अर्थ तुमचा खर्चापेक्षा जमा अधिक असते त्या ठिकाणी, त्याला म्हणतात शिल्कीचा अर्थसंकल्प. ह्या ऑलरेडी आपण अर्थसंकल्पाच्या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे. आई तुम्ही कोर इकॉनॉमिक्सचे जे लेक्चर आहेत ते पाहिले असेल, तुम्हाला लक्षात आलेलं असेल की 3 प्रकारचे बजेट असतात सिंपल भाषेमध्ये. एक आहे तुमचं सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट, आणि तिसरं तुमचं बॅलन्स बजेट. बरोबर का? त्या अँगली तुम्हाला जर ते लेक्चर समजलं असेल तर एक गोष्ट लक्षात येईल. तर मंदीच्या काळामध्ये काय करतो आपण, डेफिसिट फायनान्सिंग करतोय. तेजीच्या काळामध्ये आपण काय करतोय, तर शिल्कीचा अर्थसंकल्प सादर करतो. म्हणजे काय, थोडक्यात राजकोषीय धोरण जे आहेत त्यांचा वापर करून. म्हणजे काय, मग त्या ठिकाणी खर्च वाढवणे कमी करणे, कर्ज घेणे कमी करणे, कर वाढवणे कमी करणे, अशा गोष्टींचा वापर करायचा सरकारने. कशासाठी, तर मार्केटमधील मंदी तेजीला बॅलन्स करण्यासाठी. थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो, पब्लिक फायनान्सचा अर्थात पब्लिक पॉलिसी किंवा फिस्कल पॉलिसी याचा वापर सरकारने याचा फंक्शन म्हणून केला. याला लक्षात, कार्यात्मक याचा वापर केलेला आहे, म्हणून त्याला फंक्शनल फायनान्स असं म्हणतात. सिंपल हे लक्षात घ्या, फंक्शन म्हणून वापर करायचा फक्त. कशाचा, पब्लिक फायनान्सचा. तर हे लर्नरचं म्हणणं होतं. पुढची थिअरी आहे ते म्हणजे एरिक लिंडाल 1919 यांनी सांगितली ते म्हणजे व्हॉलंटरी एक्सचेंज थिअरी. म्हणजेच मराठीमध्ये त्याला म्हणतात व्हॉलंटरी एक्सचेंज. म्हणजे काय, तर स्वयं बदलाचा सिद्धांत. लिंडाल काय म्हणतो, तुम्ही जे गोष्टी म्हणतायत ना की डिमांड सप्लाय, आमकं तमकं, ह्या सगळ्या गोष्टी जर लोकांच्या गरजेनुसार ठरतात. लोकांच्या गरजा काय आहेत, लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, म्हणजे सार्वजनिक खर्च किती, सार्वजनिक महसूल किती, हे सगळ्या गोष्टी लोकांना डिपेंड आहेत, लक्षात घ्या. असं एरिक लिंडलचं म्हणणं होतं. हे बाकी सरकार जास्त मॅटर नाही करत, ठीक आहे. तर त्यांनी लोकांना जास्त प्रेफरन्स दिलाय, लोकांच्या गरजा आणि आवडीनिवडी जास्त त्यांनी प्रेफरन्स दिलाय. कोणाला, तर व्हॉलंटरी एक्सचेंजला दिलाय. स्वयं बदल, लोकांमध्ये स्वतःहून बदल आलाय. मला सांगा, लोकांनी मनावरच नाही घेतलं खर्च करायचा तर सरकार काय करणार आहे ना शेवटी. म्हणजे गाव करेल ते राव काय करेल असं आपल्यामध्ये म्हणे बघा, बरोबर का. त्या ठिकाणी लोकांच्या आवडीनिवडी, लोकांच्या स्वयं बदल, स्वतःहून काय त्या गरजा पूर्ण करतात त्याच्यावर जास्त त्यांनी महत्व दिलंय. हा तुमचा एरिक लिंडालचा व्हॉलंटरी एक्सचेंज अर्थात स्वयं बदलाचा सिद्धांत.
पुढची थिअरी आहे ते म्हणजे व्ही परेटो अर्थात विल्फ्रेड परेटो. तर विल्फ्रेड परेटो यांचं काय म्हणणं होतं, त्यांनी परेटो ऑप्टिमॅलिटी सांगितली. ऑप्टिमॅलिटी म्हणजे काय मित्रांनो, मला सांगा, तुम्ही आर्थिक संसाधनाचं अशा प्रकारे वाटप करायचे जेणेकरून कोणाचं नुकसान पण होणार नाही पण काही लोकांना फायदा होईल. ठीक आहे, त्याला म्हणतात ऑप्टिमॅलिटी, राईट. आणि एक प्रकारे ती जनतेचं कल्याण करण्यासाठी महत्वाची असते. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा आपण जिओ पकडूया, तर असं लक्षात घ्या की समजा सरकारने जिओला सिम काढायला परवानगी दिली, तर मला सांगा, आपल्याला जिओला स्टार्टिंगला जे सिम आलं होतं ते जिओला स्टार्टिंगला आपल्याला माहिती एकदम फ्रीमध्ये लॉन्च केलं, राईट. आता मला सांगा, फ्री झाल्यामुळं याचा लोकांना काय फायदा झाला का? झाला ना. मला सांगा, लोकांना फ्रीमध्ये जर काय होतं, कनेक्टिव्हिटी भेटते, बरोबर का? कनेक्टिव्हिटी भेटली, लोकांच्या हातात इंटरनेट आलं, त्याच्यामध्ये डिजिटल लिटरसी वाढते, बरोबर का? म्हणजे काय, तुमची जे डिजिटल साक्षरता आहे ते वाढते, त्याच्यामुळे काय होतं, मग लोकांचं कल्याण होतं एक प्रकारे, हे असं त्यांचं म्हणणं होतं. आता मला सांगा, याच्यामध्ये जिओला काय फायदा झाला? पुढे जाऊन काय झालं, जिओने मार्केट कॅबेज केलं. म्हणजे ठीक आहे, जिओला फायदा झाला मान्य करतो, पण त्याच्यामुळे काय झालं, लोकांमध्ये काय झालं, जे इंटरनेट वापरायचं प्रमाण होतं ते वाढलं, लोकांपर्यंत काय पोहोचलं, पुढे जाऊन कनेक्टिव्हिटीचा वापर करून लोकांनी बँकिंग चालू केलं, म्हणजे बँकिंग लोक हँडल करायला लागले. आजकाल सगळं पेमेंट ऑनलाईन होतंय, आलं लक्षात. पुढे जाऊन मग लोकांमध्ये फायनान्शियल लिटरसी वाढली, म्हणजे काय, वित्तीय साक्षरता वाढली. तर ह्या गोष्टींचा फायदा कुठे झालाय, लोकांना पण झालाय. म्हणजे भलेही पुढे जाऊन जिओने मार्केट काबीज केलं असेल, ते आपण काय म्हणलं की जिओला फायदा झाला, पण आपण जर मोठा फायदा विचार केला की कोणाचं नुकसान झालंय का नाही. ठीक आहे, नुकसान कोणाचं होईल, तर खूप छोट्या लोकांचं. म्हणजे काय, समजा एअरटेलला तोटा झाला, एअरटेलचा मार्केट शेअर कमी झाला, पण शेवटी त्या ठिकाणी चालतंय, एअरटेल एकच कंपनी, इथे लोक मोठ्या प्रमाणात फायदा झाला ना लोकांना, बरोबर का? लोकांच्या हातामध्ये इंटरनेट आलं, मोबाईल पण आपल्याला मध्ये जिओने स्वस्तामध्ये कुठला तरी इंटरनेटचा मोबाईल लॉन्च केला होता 4G वगैरे. ठीक आहे, त्याच्यामध्ये लोकांना स्वस्तामध्ये मोबाईल भेटला, स्वस्तामध्ये लोकांच्या हातामध्ये इंटरनेट आलं. आपल्याला माहिती, जिओ लॉन्च होण्या अगोदर इंटरनेटची किमती खूप होत्या, आणि जिओ आल्यामुळे काय झालं, मग या बाकीच्या कंपन्यांना देखील स्वतःचे पॅकचे जे रिचार्ज आहेत ना, त्याची किमती कमी कराव्या लागल्या, बरोबर ना. आणि त्याच्यामुळे काय झालं, लोकांना चॉईस भेटली. पहिले कसं होतं, लोकांना एअरटेल, वोडाफोन, आयडिया याच्याशिवाय पर्याय नव्हता. त्याच्यामुळे काय झालं, जिओ आल्यामुळे लोकांना आता चॉईस भेटली, त्याच्यामुळे बाकी कंपन्या देखील आता काय झालंय, त्यांना इतर कंपन्यांचा विचार करून स्वतःचे रिचार्ज पॅक ठरावे लागतात. ठीक आहे, तर हे झालं कशाच्या बाबतीमध्ये, परेटो ऑप्टिमॅलिटी. म्हणजे काय, काही लोकांचं फायदा झाला, ठीक आहे, पण मॅक्झिमम लोकांचं नुकसान होतं नाही ना. ही परिस्थिती सामाजिक कल्याणासाठी पोषक असते, असं त्याचं म्हणणं होतं. ठीक आहे, आणि तुम्हाला लक्षात आलेलं असेल परेटो ऑप्टिमॅलिटी काय असते. तर अशा प्रकारे हे वेगवेगळे सिद्धांत आपण पाहिलेत. मी तुम्हाला मगाशी बोललो की मी तुम्हाला शक्यतो ट्रिक सांगेल, बघा आपण कुठे ट्रिक जमते का. ठीक आहे, हे सिद्धांत वेगवेगळे तुम्हाला कदाचित कन्फ्युजिंग होऊ शकतात, पण तुम्ही एकदा लेक्चर जर पुन्हा पाहिलं, ठीक आहे, शॉर्टकटमध्ये लिहून ठेवलं, तर तुम्हाला माझ्या मते हे कन्फ्युज होणार नाही. तर पहिलं आता ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तर वेल्थ ऑफ नेशन, राईट. तर ॲडम स्मिथ लक्षात घ्या. आता वेल्थ ऑफ नेशन हे त्याचं पुस्तक आहे, ते कसं लक्षात ठेवणार, असं लक्षात ठेवा की ॲडम स्मिथ हा इंग्रजी माणूस होता आणि त्यांनी आपले पैसे लुटून नेले भारताचे, बरोबर का? ब्रिटिश माणूस होता, त्यांनी भारताचे पैसे लुटून नेले, म्हणजे की आपली वेल्थ घेऊन गेले तिकडं, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्या पुस्तकाचं नाव. ठीक आहे, आणि त्याची थिअरी कुठली, क्लासिकल. तर असं लक्षात ठेवा, तो खूप क्लासिकल माणूस होता. आपल्याला माहिती आहे इंग्रज लोक आले, कधी आले, जुने आहेत ना, म्हणजे बघा 250 वर्षांपूर्वी आले, असं पकडूया ऑन एन ॲव्हरेज. तर ते क्लासिकल लोक दिले. क्लासिकल म्हणजे काय, थोडेसे आधीच्या काळाचे, अलग लक्षात, म्हणजे पूर्वीच्या काळाचे, आपण असं गावठी भाषेत म्हणू शकतो. ते क्लासिकल माणूस होतो तो एकदम. ठीक आहे, ॲडम स्मिथ. पुढचं तुमचं जॉन केन. जॉन केनचं तुम्हाला सांगितलं की तो काय करतो, डिमांड करतो, इफेक्टिव्ह डिमांड क्रिएट करतोय. त्याची मेन थिअरी कुठली, इफेक्टिव्ह डिमांड. आणि दुसरं लिक्विडिटी फ्रेमवर्क, लोकांना कसं पाहिजे, कॅश पाहिजे. तर कसं लक्षात ठेवणार, तुम्हाला ती कविता माहिती असेल बघा, जॉनी जॉनी येस पप्पा. तर जॉनी नावाचं एक लहान मुलं काय करतोय, असं लक्षात की पप्पाला काहीतरी डिमांड करतोय, आलं लक्षात. तो पप्पाला डिमांड करतोय की मला चॉकलेट द्या किंवा मला 5 रुपये द्या, आलं लक्षात. चॉकलेटसाठी पैसे द्या, म्हणजे काय, तो लिक्विडिटी मागतोय, तो काय करतो, कॅश मागतोय. किंवा मग इफेक्टिव्ह डिमांड करतो, म्हणजे काय, तो चॉकलेट मागतोय, आलं लक्षात. तुम्ही असं जॉनी जॉनी येस पप्पा करून लक्षात ठेवू शकता. पुढचं ॲडॉल्फ वॅगनर. वॅगनरचं काय म्हणणं होतं की इन्क्रीजिंग स्टेट ऍक्टिव्हिटीज. तुम्हाला वॅगनर नावाचा सिद्धांत आठवतोय कुठं, जॉग्राफीमध्ये बघा आपण वॅगनरचा सिद्धांत पाहत असतो. तर त्या ठिकाणी कसं होत असतं ना, आपल्याला माहिती भूगर्भामध्ये ऍक्टिव्हिटीज होत असतात, भूगर्भातील ऍक्टिव्हिटीज, बरोबर. त्या ऍक्टिव्हिटीजला तुम्ही इकडे लिंक करू शकता. म्हणजे काय, कोणाच्या ऍक्टिव्हिटीज, भूगर्भातील ऐवजी तुम्ही राज्याच्या म्हणजे शासनाच्या ऍक्टिव्हिटीज असं पकडू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही लॉ ऑफ इन्क्रीजिंग स्टेट ऍक्टिव्हिटीज हे ॲडॉल्फ वॅगनरशी कम्पेअर करून, लिंक करून, म्हणजे जॉग्राफीच्या अँगलने लिंक करून लक्षात ठेवू शकता. पुढचे रिचर्ड मसग्रेव. रिचर्ड मसग्रेवला कसं लक्षात ठेवता येईल, तर लक्षात घ्या, रिचर्ड मसग्रेवने काय केलंय, थिअरी सांगितली ती म्हणजे थिअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर. म्हणजे काय, सार्वजनिक खर्च कशा प्रकारे करायचे ते सांगितले. तर लक्षात घ्या,
खर्च कोण करतं रे? आपल्याला माहिती रिच लोक करतात, रिच लोक, बरोबर काय? रिच म्हणजे श्रीमंत लोक खर्च करतात. असं लक्षात ठेवणार ना, सार्वजनिक खर्च करत होते, शो ऑफ करतात, बरोबर का? अंबानी किती खर्च केला पोराच्या लग्नामध्ये, तशा प्रकारचे काय करतात, शो ऑफ करतात, खर्च करतात. म्हणजे रिच लोक, असं लक्षात ठेवतो मी, रिच लोक खर्च करतात. पुढची गोष्ट आहे म्हणजे पिकॉक अँड वाईजमन. पिकॉक अँड वाईजमननी काय सांगितलंय, त्यांनी काही गोष्टी डिस्प्लेस केल्यात. म्हणजे काय, त्यांना एक प्रायोरिटी कळली. सध्या आता काय झालंय, आपत्ती आलेले, युद्ध चालले, मग त्यांनी काय केलंय, खर्च वाढवलाय. त्यांनी थोडं शहाणपण दाखवलं. मी कसं, आपण त्याला शहाणपण का म्हणतो, की सध्या प्रायोरिटी चेंज झाली ना. समजा लक्षात घ्या, भारत पाकिस्तान युद्ध झालं, तर आपल्याला माहिती भारत काय करणार, जो काय खर्च आहे ना तिकडे डायव्हर्ट करेल ना. 62 साली पण बघा, 65 साली पण बघा. आलं लक्षात? त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे ना, आपल्या फायनान्शियल 5 इयर प्लॅन जे आहेत ते फेल का गेले, फेल जाण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो. त्या ठिकाणी 2 युद्ध झाल्यामुळे सरकारला खर्च हा या ठिकाणी वाढवावा लागला. याला आपण 5 इयर प्लॅन मध्ये सांगितलंय. तर तसंच या ठिकाणी येऊ शकतो ना. मग या ठिकाणी ह्या लोकांनी विचार काय केलाय, तर वाईजली विचार केलाय. वाईजली म्हणजे काय, डोकं लावले. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. तर या ठिकाणी खर्च डिस्प्लेस होते, म्हणजे वाईजली विचार केलाय. वाईज मन म्हणजे मी मॅन लक्षात ठेवा, वाईज मॅन. तो वाईज मॅन आहे. वाईज मॅन म्हणजे काय, हुशार माणूस आहे. वाईज म्हणजे काय, ज्याला थोडीफार अक्कल आहे तो, म्हणजे हुशार असलेला. आणि मॅन म्हणजे माणूस, ठीक आहे. तर हुशार असलेला माणूस काय करतो, तो खर्चाची प्रायोरिटी चेंज करतो, म्हणजे काय डिस्प्लेस करतो. असं तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. नंतर डाल्टन. डाल्टनचं तुम्हाला काय सांगितलं होतं, की सोशल ऍडव्हान्टेज. आलं लक्षात? सरकारने खर्च आणि कर अशा प्रकारे बॅलन्स करायचं, जेणेकरून लोकांचा काही लाभ जास्त येईल लोकांना. ते कसं लक्षात ठेवायचं, ते ठराविक लिमिट पर्यंत वाढवा. म्हणजे तुम्ही खर्च एक ठराविक लिमिट पर्यंत करा आणि कर ठराविक लिमिट पर्यंत वाढवा. म्हणजे करांमधील वाढ नाही का, लिमिट पर्यंत वाढवा. आता कसं लक्षात ठेवायचं, तुम्हाला मी डाल्टनचं सांगतो. आपल्या घरामध्ये डालडा असतो, डालडा, बरोबर का? तर डालडा बघा असा आहे ना, घट्ट असतो. त्याला आपण काय केलं ना, असं वितळवलं, बरोबर का? वितळवतो, बरोबर. आपण तर वितळवतो कसं होतो, आपण त्याला टेम्परेचर दिलं म्हणतो, बरोबर. त्याचं टेम्परेचर वाढवल्यानंतर तो काय होतो, वितळतो. तर लक्षात घ्या, आपण त्याचा ठराविक एक पॉईंट येतो, त्या पॉईंटला तो वितळतो. तसंच इकडे लक्षात टाका, सरकारने काय करायचं, कर वाढवताय ना तुम्ही ठराविक पॉईंट पर्यंतच कर वाढवा, त्याच्या पुढे वाढू नका. नाही तर लोक मग काय होतील, कर चुकीगिरी करतील, लोक टॅक्स देणार नाही. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, की डाल्टन म्हणजे काय, एक प्रकारची बाउंड्री लक्षात ठेवा, ठीक आहे. एच डाल्टनने सांगितलं होतं. नंतर पिगू. पिगूचं मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की वेलफेअर. पिगू लक्षात ठेवा, तुम्हाला ऍग्रिगेट वेलफेअर करायचंय, ठीक आहे. तर पिगू कसं लक्षात ठेवणार, तुम्हाला एक युट्यूब चॅनल माहिती की एक, तिथे ना पिचू गोमोचे नावाचे कार्टून सिरियल लक्षात घ्या, पिचू गोमो नावाचं, ठीक आहे. तुम्ही पाहू शकता की ते पिचू नावाचं जे कॅरेक्टर आहे ना, मी त्याला पिगू मानतो, लक्षात घ्या. तर पिगूनी मी लोकांचं कल्याण करत असतो, असं तुम्ही लक्षात ठेवा, सामाजिक कल्याण करत असतो. तर पिचू गोमो, तुम्हाला जर कोणाला माहित नसेल तुम्ही युट्यूबला जाऊन चेक करू शकता, कार्टून सिरीज आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर कायच्या काय काय सांगताय, ठीक आहे. आता हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला अशा गोष्टी कराव्या लागतात. तर पिचू गोमोवरून लक्षात ठेवा, पिगू म्हणजे काय, लोकांचं कल्याण करतो कोण, पिचू. नंतर पुढचं एपी लर्नर. तर लर्नर वरून लक्षात ठेवा, लर्नर म्हणजे काय, शिकणे. तो काय शिकला, तो फंक्शन शिकला. आलं लक्षात, तो फंक्शन शिकला. कशाचं फंक्शन शिकला, फायनान्सचं. म्हणजे काय, पब्लिक फायनान्सचं फंक्शन काय, तर मध्ये मध्ये सरकार खर्च करते, बरोबर का? जे काय असेल ते मध्ये मध्ये त्याचं उलट करते. तर हे सगळ्या गोष्टी पब्लिक फायनान्स वापर फंक्शन म्हणून केलाय. हे कुणीतरी शिकले म्हणजे लर्न केलंय, त्याच्यावर लक्षात घ्या, एपी लर्नरने फंक्शन म्हणून वापर केलेला आहे, लर्निंग केलंय त्यांनी. नंतर पुढचं एरिक लिंडाल. लिंडालने काय सांगितलं होतं, तर व्हॉलंटरी एक्सचेंज करायचं, बरोबर का, लिंडाल, ठीक आहे. तर लिंडालने काय सांगितलं होतं, की व्हॉलंटरी एक्सचेंज म्हणजे काय, लोकांच्या गरजा, आवडीनिवडी याच्यानुसार तुमचा सार्वजनिक खर्च ठरत असतो. तर लोक जास्त या ठिकाणी महत्वाचं आहे. आलं लक्षात? तर या ठिकाणी तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, एरिक लिंडाल, राईट. तर बघा या ठिकाणी एरिक, ठीक आहे. आपण बघा आता लिंक मध्ये कसं लक्षात ठेवतो, याला लिंक डाल लक्षात ठेवतो, लिंक डाल, ठीक आहे, लिंक डाल, ठीक आहे. आपण काय करतो, लोकांच्या आवडीनिवडी बघून काय करतो, जे काय प्रॉडक्ट असतं ते लॉन्च करतो, त्याच्याने लिंक टाकतो, म्हणजे लोकांना घेण्यासाठी. म्हणजे लोकांच्या एखादा, आपल्याला माहिती दुकानदार काय करतो, लोकांना एखादी वस्तू आवडली, त्यांच्या गरजा पण काय करतो, त्या ठिकाणी लिंक टाकतो, सोशल मीडियावर व्हायरल करतो. असं लक्षात ठेवा. आलं लक्षात? लिंक डाल म्हणजे काय, एरिक लिंक डाल, ठीक आहे. एरिक लिंक डाल म्हणजे काय, मी त्याला लिंक डाल लिंक डाल म्हणतो, त्याने काय केली, लिंक टाकली ते परचेस करण्यासाठी, असं लक्षात ठेवू शकतो तुम्ही. नंतर परेटो. विल्फ्रेड परेटोने काय सांगितले, ऑप्टिमॅलिटी म्हणजे काय, ऑप्टिमल ज्या काही गोष्टी करायच्या तो ऑप्टिमॅलिटी बघून करायच्या. आलं लक्षात? असं त्याने सांगितलं होतं. तर परेटो कसं लक्षात ठेवतो, परेटो, ठीक आहे. तर परेटो मी काय करतो, परेड लक्षात ठेवतो, परेड. तर परेड अशा प्रकारे करायचे की कोणाचं नुकसान नाही झालं पाहिजे. हा ठीक आहे, काही लोकांचा फायदा झाला चालेल, पण मॅक्झिमम लोकांचं नुकसान व्हायला नको. असं परेड केल्यामुळे कळतं आपल्याला, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. परेड म्हणजे काय, ऑप्टिमॅलिटी लक्षात घ्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे आय होप तुम्हाला हे ट्रिक लक्षात आलेले असतील. हे बघा, मी माझ्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या स्वतःच्या काही वेगळ्या ट्रिक असतील तुम्ही लक्षात ठेवू शकतात,
ठीक आहे. पण ज्यावेळेस एक्झाममध्ये प्रश्न येतो ना, त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. ठीक आहे. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत ना, आपल्याला एक गोष्ट लक्षात नाही ठेवायची. अशा भरपूर सारे सिद्धांत आहेत. आपण ऑलरेडी भरपूर सारे सिद्धांत पाहिलेत. असं त्या सिद्धांतावर प्रश्न वाढलेत. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या अंगाने विचार करा. तुम्हाला ट्रिक ठेवायच्यात की तुम्हाला स्वतःच्या वापरायच्यात की तुम्हाला तसंच पाठ करायचंय. ठीक आहे. आय होप तुम्हाला या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.